उमेदवार जाहीर झाले नसले तरी बारामतीत लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी मात्र सुरू झालेली आहे। सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे ह्या दोघीही मतदारसंघात जाऊन प्रचार करताना दिसायला लागल्यात। दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी बारामती मतदारसंघात केलेल्या विकास कामांचे व्हिडिओज द्यावेत असं आव्हान रुपाली चाकणकरांनी त्यांना दिलं आणि त्याला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे। बघूया। लोकसभा मतदारसंघात नणंद विरुद्ध भाऊजय असा संघर्ष होणार आहे आता स्पष्ट झालंय। अधिकृत उमेदवारी जाहीर झाली नसली तरी दोन्ही बाजूंकडून निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या मतदारसंघात जनतेत जाताना दिसतात। सुनेत्रा पवार यांनी शुक्रवारी बारामतीत सामाजिक सभागृहाचं भूमिपूजन केलं, तसंच कांचन नगरमध्ये गणपतीची आरतीही केली। दुसरीकडे बारामतीत कसबामधून सुप्रिया सुळेंनी दौऱ्याची सुरुवात संत गाडगे महाराज आणि संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केली। या ठिकाणी स्वच्छताही करण्यात आली। बारामतीत अजित पवारांनी केलेल्या विकास कामांची आठवण सुनेत्रा पवार त्यांच्या भाषणात करून देत आहेत। अजित पवारांवर जसं प्रेम करता तसंच प्रेम आशीर्वाद आपल्यावरही राहू द्या असं आवाहन सुनेत्रा पवार करताना दिसतायत। तुतारी हे चिन्ह जनमानसात पोहोचवण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे करताना दिसतायत। शरद पवारांकडून पक्ष काढून घेतला ही आठवण करून देत शून्यातून विश्व निर्माण करण्याची भावनिक साध सुप्रिया सुळे घालतायत। बारामतीकरांनी भरभरून दादांवरती प्रेम केलेलं आहे, त्यांच्या पाठीशी कायम राहिलेलेच आहेत आणि इथून पुढेही राहणारच आहेत। सगळे म्हणतात की आमच्या पाठीशी असंच राहू दे वगैरे, ते राहणारच आहे त्याची मला खात्री असल्यामुळे मी तुम्हाला जसं काही म्हणणार नाही। प्रेम मात्र कायमच दादांवर तुम्ही केलं, पण माझ्यावरही करताच आहात ही मला खात्री आहे। लोकांना कळू तर द्या आपलं चिन्ह काय, रोज घेऊन जाऊ आपण बरोबर। नवीन चिन्ह आहे, नवीन पक्ष आहे। आमच्या वडिलांनी पक्ष स्थापन केला, तो हिसकावून घेतला। आता त्यांच्यावर मी काही कुणावर टीका करायला आले नाही। माझं म्हणणं आहे माझ्या वडिलांचं तुम्ही हिसकून घेतलं, काही काळजी नाही हो। मुलगीला कशाला शिकवलं? जरी माझ्या वडिलांचं काही काढून घेतलं ना तर पुन्हा एकदा शून्यातून उभं करीन आणि माझ्या वडिलांच्या पायात जाऊन ठेवीन, ही माझी सेवा। सुप्रिया सुळे यांच्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नेते मंडळीही टीका करतायत। दर 2 मिनिटांना व्हिडिओ टाकणाऱ्या खासदार सुप्रियाताईंनी गेल्या 15 वर्षातल्या विकास कामांचे व्हिडिओ टाकावे असं आव्हान महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिलंय। दादा दादा असा जप केल्याशिवाय ज्यांना करमतच नाही, दादाशिवाय त्यांचा चरितार्थ चालत नाही अशी बोचरी टीकाही त्यांनी केली। अजित पवारांनी गेल्या 25 वर्षात पिंपरी चिंचवड आणि बारामतीत केलेल्या विकास कामांचा दाखला त्या देत आहेत। 15 वर्षामध्ये तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जी कामं केली असतील त्यातल्या 5 कामांचे व्हिडिओ करा आणि ते जनतेला दाखवा। अशा कुणाच्याही दुकानामध्ये जाऊन व्हिडिओ करायची गरज पडणार नाही। पण अशा पद्धतीने दादांवरती जर टीका करत असेल तर त्याला सडेतोड उत्तर द्यायला आमचा युवक आणि विद्यार्थी हा खंबीर असला पाहिजे असं मला मनापासून वाटतं। दादा दादा दादाच्या नावाचा जप केल्याशिवाय त्यांचा दिवसही संपत नाही। पूर्वी ते दादांनी काय कामं केले ही सांगून मतं घेत होती, आता ते दादांवरती टीका करून मतं मागतात। एकूणच अर्थ असा आहे की दादांशिवाय त्यांचा चरितार्थ चालत नाही, म्हणून त्यांना दादांच्या नावाचा जप करावा लागतो। अजित पवारांच्या गोटातून होत असलेल्या या टीकेला रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय। 15 वर्षात सुप्रिया सुळेंनी केलेल्या विकास कामानंच त्या निवडून येतील असं ते म्हणतायत। त्या निवडणुकीत 100 कोटींपेक्षा जास्त खर्च अजित पवारांकडून करण्यात येईल, मात्र धनशक्ती विरोधातल्या या लढाईत सत्याचाच विजय होईल असं रोहित पवार म्हणतात। लोकात आम्ही असतो, लोकांशी आम्ही चर्चा करतो। ठीक आहे, पुढून पैशाचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात केला जाईल असंही काही जण म्हणतात। 100 कोटीपेक्षा जास्त खर्च केला जाईल। आता 100 कोटी येणार कुठून, खर्च कसे होणार, पैशाचा वापर जर केला तर मग लोकशाही कुठं राहणार हे प्रश्न निर्माण होतात। पण आम्ही लोकांवर विश्वास ठेवून तिथं लढत आहोत आणि आदरणीय सुप्रियाताईंचं काम गेले 5 वर्ष हे खूप चांगलं आहे आणि तिथं लोक त्यांना ओळखतात, त्यांचं कार्य बघितलेलं आहे। त्यामुळे आम्हाला विश्वास आहे सुप्रियाताईच तिथून निवडून येतील। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी पवार कुटुंबातली नवी पिढी सुद्धा मैदानात उतरताना दिसतेय। अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवारांनी बुधवारी शरद पवारांच्या राष्ट्रवादी कार्यालयात भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला। गुरुवारी अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी गावभेटी देत कार्यकर्त्यांशी संवाद साधल्याचं दिसलं। प्रचाराचा हा ज्वर आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी येत्या काळात आणखी तीव्र होणार आहेत।
जयकुमार जाधवसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, बारामती.